नवरा आपल्या बायकोला माहेरी सोडायला आलाय, पण का? चला तर हे कारण जाणून घेण्यासाठी पुढील प्रहसन पाहूया, जे घेऊन मंचावर येत आहेत नवीन हास्य कलाकार निकिता झेपले, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने यांना. बाथरूम ओस पडली काय? हो हो, असं हिथं तिथं भाजरत बसता आणि मग कालवनात घुसलं, काय झालं का म्हणायचं केस आली माझ्या जेवणात. पांढरी केस काढतोय ग? पांढरी काढा काळी काढा, केसच नव्हती. तुझं काय जातंय का? माझ्या एवढी एवढीच्या केसाना तुला होतंय का? स्वतःची एवढी घरभर लोळत असते त्याचं काय ग? आला का माझ्यावर? का तुम्ही माझ्यावर? हा, आणि हे कुठं नाही, कसलं तांदूळ आहे हे? इंद्रायणी है इंद्रायणी. हे इंद्रायणी नदीच्या काठचं खडे आणून टाकले ती ह्याच्यात. तांदूळ कमी खडे जास्त आहे ती त्याच्यात. खडं आहे वय? वय 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 वय. तिथं दुकानामध्ये रिला बघत बसले असेल ना तुम्ही? ध्यान नसते, हसू नका हो, मला त्रास होतोय तुमच्या याच्या वागण्याचा. चाल गप्पा, थांबा ना, चाल गप्पा तिकडे. मला एक शब्द ऐकायचा नाही तुझा. काय बोलायचं बिला चल. मदत म्हणून नाही माझी पोरगी आली, मला मदत करायला आली बघा. हो नानी, नानी मदतीला आली नाहीये ती. अयो जाऊ बाबा, ओळखलंच नाही. ठेवा ती खाली, ठेवा खाली, ठेवा बघू जरा. वारसा कशाला दिलाय पकडायला? अयो वार खुर्ची द्यायची होती, आरसा दिला. खुर्ची खुर्ची. ओ नाना, मी बसायला वगैरे आलो नाहीये, आधीच सांगतोय. तुमचं तुम्हाला परत करायला आलोय. द्या की मग, एवढं काय त्याच्यात? माझं परत एवढं काय बोलून दाखवायची गरज आहे का? वारशाबद्दल नाही बोलत आहे नाना. कशाबद्दल बोलताय? माझ्याबद्दल बोलतायत ते. म्हणजे तुमच्या पोरीला मी घरी सोडायला आलेलो आहे. घरी सोडायला म्हणजे काय बोलताय जावई बापू? घरी सोडायला म्हणजे ध्यानाला आलं का नव्हे तुझ्या? काय बाळांपणाला आणलंय पुरीला? नाही नानी, नानी नाही तसं नाही. नका नाचू. कशाला नाचताय? 5 महिने झाले लग्नाला, डायरेक्ट गरोदर. काय झालंय तेव्हा? आमच्या लग्नानंतर दुसऱ्या महिन्यात फोटोशूट होती मी. दुसरा महिना लागला आणि गरोदर राहिले. नाना लाजू नका. काय चाल? अरे आवई बापू समोर असं कोणी काय चाललंय काय तुमचं? थांबा जरा. तसं नाही, तुमच्या पोरीला मी इथे ठेवून जाणार आहे. काय करायचंय ते करा. अहो नका ना असं करू, माझं ऐकून तरी घ्या. बस तू तिकडे. तुम्ही म्हणजे लगा आल्यास कडक बंदी होत आहे बरं का? बसा बसा, जरा चहा पाणी घ्या. काय पाणी दे, पाणी दे. नाही नको मला, पाणी नको आहे. घ्या ना घ्या ना, थोडं वाईस प्या, जरा शांत व्हा. तुम्हाला हे करू का मी? पाव करू? पाव बिवा करू नका. अहो धान्याचं कूड घालून करते पाव. धान्याचं कूड घालून कोणी पाव केलंय नाना? अहो ते गोल गोल पाव. अहो गोल गोल खिचडी असते, साबूत धरा हे तुम्ही. मी निघालो. नाही बघा, मग हिला पिऊन मग मी नेऊन तिकडं. ऐका असं नाही करायचं. तुम्ही जरा शांत निवांत बसा. हित बसा. बस तू हित बस. बस बसा हित. जावई बापू विचारा तिला काय केलंय. मी तिला विचारते तिला काय झालंय ते. तुम्ही एवढं वैतागू नका. काय केलंयस? एवढं का चिडलेत जावई बापू? काय नाही केलंय मी. आपली माझी रीळ करत असते तर हे मला ओरडतात, यांना त्रास होतो. आता मी काय करू सांगा मला, मी काय करू? गाईज बघितलं, मला इथं रीळ करायला पण कोण देत नाही. माझा नवराच मला करायला देत नाही. आता मी काय करू? मला कमेंट मध्ये सांगा मी काय करू. आणि अशाच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. घ्या हे असं चालू असतं दिवस रात्र, रात्र संध्याकाळ, काय सकाळ दुपार, 24 तास रिळा. नट्टापट्टा करायचा, लाली लिपस्टिक लावायची, हेअरस्टाईल करायची आणि करायचं काय रिळा करत बसायच्या दिवग हेच चालू आहे. जाऊ द्या जावय बापू. काय आता लेकीला हाय माझी आवड थोडीशी. आता चालतं तिचं फॉलोवर बिलोवर आहे ती थोडीशी जास्त. काय किती फॉलोवर आहे? किती आहे ती आता? 2M. 2 मीटर. तुझ्या माय 2 मिलियन झाले. तुमची किस्ती आहे ती?
125 पण नाही फक्त तेजी मग काय कामाचं आहे तुम्ही तेव्हा का शिका पोरीकडनं माझे फिन्स्टा फॉलोअर नाही तर मी काय कामाचा नाही. नाही तसं नाही हो. असं नाही म्हणजे तसं नाही जावई या 2M फॉलोअर समोर खानदानाची इज्जत काढते ती माझ्या. अब्रूचे धिंदावडे निघतायत 2M फॉलोअर समोर हिच्यामुळे. ऐका की जावई बापू जरा निवांत जरा थंड घ्या हा, ऐका की माझं एवढं काय त्याच्यात चिडायचं आहे. रिळामुळे कोणाच्या आबरूचे धिंदवडे निघतात होय. अरे पण तुमच्या पोरीला कळलं पाहिजे ना. भान राहतं का तिला रीळ करताना? भान राहतं आजूबाजूला कोण आहे बाबा, कोणाबरोबर बसलोय, कुठे बसलोय, काय करतोय, काय भान नाही काय नाही. रीळा करत शांत कोणावर बसली होतीस ग? कोणावर हो ते नाही ती नव्हती हो बसली कोणाबरोबर. नाना अण्णांना घरी उघडं फिरायची सवय. उघडा एकदम उघडं नाही हो. एकदम उघडं कोण फिरतं नाना? वरून उघडं हो, खाली लुंगी टॉवेल काहीतरी असतं. ही काय केलं त्या दिवशी अण्णा तिकडे उघडे बसले होते, बरोबर त्यांच्या समोर जाऊन ही रीळ करत होती. बरं हिलाही माहित नाही अण्णा बसलेत, अण्णा माहित नाही ही समोर आहे. रीळ झालं व्हायरल फेमस आणि अण्णा दिसताय तिथे पोट खाजवताना उघडे त्या रीळमध्ये. अख्खं बिल्डिंग आम्हाला चिडवते म्हणजे पोट खाजवणारे अण्णा. काय करायचं? पद्धत आहे अगं. यात काहीच नाही. त्यांची फेमस झाली रील, ती रील झाली. बरं अण्णांना घेऊन आली, अण्णा तुमची फेमस झाली रील, आपण अजून रील करूया. अण्णांना टॉवेल दिलं, टॉवेल, आणि आमचे अण्णा तिकडे टॉवेल ढेंग्यात घालून हे रील करतायत. हे रील शूट केलं. चांगलं नसतं नाना बोलू नका. चांगले नाचले ते बघितलं. अख्ख्या ऑफिस मध्ये मला टॉवेलवाले अण्णा म्हणून चिडवत होते हिच्यामुळे. अगं पण आहे अण्णा लय चांगली रील करतात, लय लाईक्स मिळालेत. हे जळतात त्यांच्यावर. मी जातो. फॉलोवर्स कमी आहेत ना म्हणून हे जळतात त्यांच्यावर. मी अण्णांवर का, मी माझ्या वडिलांवर का जळतो तर त्यांचे फॉलोअर जास्त आहेत म्हणून मी मला नाही थांबायचं. तुम्ही हिला इथे ठेवा, मी चाललो. शांत. काय सर्दी झालीये का मला? इथे काय चोळत आहे? जावई बापू एवढं तुम्ही हे होऊ नका हो. वायबर पाया पडते हो मी तुमच्या. काय करताय नानी? मी बोलते माझ्या पोरीशी. तुम्ही पोरीशी बोला, तुम्ही तुमच्या पोरीशी बोला. मला सांगते माझं काय म्हणणं आहे, एवढ्या तेवढ्यावरनं कोणी पोरीला असं माहेरी सोडतंय का हो? एवढ्या तेवढ्यावरनं असं नांदवायचं पोरीला, चांगलं नांदव. एवढ्या तेवढ्यावरनं नानी चुकून करत नाही ती, मुद्दाम करते ती. अहो पण मुद्दाम. ऐका की जावई बापू पोरीची चूक पदरात घ्या की हो. काय चूक बिग पदरात घेणार नाहीये मी. जरा पाणी प्या अजून. नको पाणी देऊ नका नाना, पाणी देऊ नका. चुकून करत असली तर मी एक वेळ समजून पण घेतलं असतं, पण मुद्दाम करते ती. मुद्दाम करतेस काय ग? काय मुद्दाम करतेस? ओ नानी, माझा मामा जरा पेताड आहे. कुठला ब्रँड आहे? ब्रँड महत्वाचा आहे का ना? नाही तसं नव्ह म्हणजे. अरे काय विचारताय तुम्ही? हिनं काय केलं त्याच्यात? विचारा ना तिला, विचारा. काय केलंस? काय केलं ग? काय केलंस? दारू आणून दिलीस होय ग त्यासनी? नाही पिली स्वतः. अहो नाही हो नाना, ती का दारू आणून देईल ती? नाही, तू माझा मामा घरी दारू पिऊन येतो आणि रात्री जेवताना त्याला काय भान राहत नाही. जेवताना घास काय नाकात जातोय, डोळ्यात जातोय, इथे पडतोय, हातावर पडतोय, काय त्याचं काय वाटवलं चाललेलं असतं. तर हिने ते बघितलं त्या दिवशी आणि हिने व्हिडिओ शूटिंग केला आणि टाकलं ना फिन्स्टावर पोस्ट. हे लाईका, हे कमेंटा, हे बटन डबल टॅप करते ही. आणि बरं मामाला कळलं की आपण फेमस झालोय. मामा एवढी प्यायचा, त्यानंतर एवढी पिऊन यायला लागला. आणि हिला सांगतोय की अक्का बेवड्या मामाचा भाचा, अक्का एरियामध्ये मी बेवड्या मामाचा भाचा म्हणून फेमस झालोय. तुम्ही त्या खानदानाची इज्जत माझी याची चव्हाट्यावर आणली. ही तुमच्या मला नाही, हिला इथे ठेवून घ्या, मी निघालो आधीच सांगतो. जावई बापू पाया पडते होतो. काय करताय नानी? हे काय चोळताय? तुम्ही कसं करू? मामा फेमस झाले ना. काय मलाही फेमस मला सांगू नको. तुम्ही फेमस झालात ते? मी फेमस झालो? नाही झालात. कधी झालो? आधी यांना कोण कुत्र पण नाही ओळखायचं. यांचा ना बिल्डिंगचा वॉचमॅन आहे ना, त्यांना दारात रोज मागं फिरवायचा. आणि आता माझ्यामुळे सॅल्यूट व्हायचं. सल्यूट सांगतेस? तो सल्यूट मारतो, मी वळल्यावर असं करतो, हे दिसत नाही तुला? सल्यूट मारते. मला ही फिन्स्टाचं नकोच आहे काय ओळख बिळख, मला काही गरजच नाही. शांतीनं घ्या थोडंसं. बस जर निवांत बस, आपण निवांत बोलू. आणि मला सांगा, बसून सांगा. एवढी माझी इज्जत जाते तिकडे,
मी हिला म्हटलं की नको करू रील, बाई नको करू, थांबवते, काय गरज नाही, तर भांडते माझ्याशी. मला म्हणते तुम्हाला सोडेन पण मी रीळ करणं सोडणार नाही. अशी तुमचं हे संतान तुमचं. कसं बोलतेस तू? मी भांडते. मग कोण भांडते? मी भांडते. कोण भांडत? माझा आवाज कधी वर गेलेला बघितला तुम्ही? मी भांडते कधी? सांगा मला, मी भांडते. काय? मी कधी भांडलेले बघितलं तुम्ही मला? बघितलं मला? मला सांगतात मी भांडते. अशा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दोन आहे. आता बोला. दोन आहेस तू, दोन आहेस. तुमचं संतान ना दोन आहे, एक रीळवाला एक रिअलवाला आहे. मी रिअलवाला हवा होता, मला तुम्ही रीळवाला दिलाय. हे रीळवाला ना तुमच्याकडे ठेवून घ्या, मी निघालो, मला जाऊ द्या. मला नका येऊ असं तर तिथे नाना. गेलो मी इकडं. हे बघा, काय करताय नानी? मी रडायला आलोय, तुम्ही काय रडताय? आमच्या खानदानात कोणी आवाज चढवलेला नाही. आवाज नाही चढवला तर माझी पोरगी कशी आवाज चढवाल? माझी सासू मला म्हणायची, नाही बोलायची मला गरीब गाय. का गरीब गाय बोलायची? कारण माझा कधी आवाज नाही चढला. नाना, तुमच्या घरातल्या बायका दोन दोन आहेत, दोन दोन. एकात दोन दोन आहेत त्या. ऐका ना, तुझ्यामुळं झालंय का सगळं? तुझ्यामुळं झालंय. माझ्यामुळं तुला लेकरावर लक्ष ठेवाय नको, तिच्यावर संस्कार करायला नको. अरे आईचं काय कर्तव्य असतं का नाही गा? काय बोललात तुम्ही? आईचं काय कर म्हणजे आईचंच कर्तव्य आहे पोरीला सांभाळणं. बापाचं कर्तव्य काय? दाढी मिशा वाढून ते भादरणं. दाढी मिशावी असं नाही सांगू नको तुम्हाला. तू काय करतीस ग? मी काय करते? तिला नट्टापट्टा करायला शिकवलं. सोया ही तर रंगव, ती तर रंगव. आले परत माझ्या उलटले का तुम्ही? तुम्ही काय करता? 24 तास रीळ कोण बघत बसता? मी बघतो का? मी काय बघत? थांबा. तुम्ही तुमची पोरगी काय करायचं ते करा. मला नको सांगू. तू आणि तुझी पोरगी काय करायची ती करा. तुम्ही काय करायची ती करा. ए, थांबा रे. मला नका सांगू. अरे थांबा. अशा जर भांडणांच्या तुम्हाला रील पाहिजे असतील तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा काय? बघा बघा, तुमच्या पण रीला पोस्ट करते ती, व्हिडिओ शूट करून करून. हे संस्कार तुमचे. नका करू, हे नका करू. काय कळत काय? हे ह्याचा अर्थच कळत नाहीये काय. असं करू पाया पडतो. आणि तुम्ही नका रडू माझ्यासमोर. पाया पडतो. तुम्ही काही करू नका. मी हिला इथे ठेवून जाणार आहे. शेवटचा मी सांगून ठेवतोय, मला नको आहे ती माझ्या आई. एकदा माझा ऐका, मी तिला समजावते. ती बदलल. ती बदलल. ही मला बदलल पण ती स्वतः बदलणार नाही. कसं बोलताय गो? खरं बोलतोय नानी. विचारा तिला. थांबा थांबा थांबा, विचार. इथे तिकडे. बदलशील तू? माझ्यासाठी बदलशील? या ही काय बदलणार? हिला तेच करायचंय, दिवस रात्र रीला शूट करायचंय. त्या दिवशी भाजी आणायला म्हणून मला घेऊन गेली. रस्ता क्रॉस करताना रस्त्याच्या मध्ये थांबली सिग्नलवर आणि रील शूट करायला. डान्स हे असं करते. तिकडे मध्ये ट्रॅफिक जाम झालं, लोक आली तरी बोलते कशी. माझ्याकडे बोट दाखवला आणि म्हणाली, ये आदमी ने बताया मेरे को बीच में डान्स करने को. आणि ओळख न दाखवून निघून गेली. हो, ओळख न दाखवली तू मस्त. तुझं एवढा मारलाय ना मला तिकडे लोकांनी. अयो जावई बाप. एवढा मारलाय. बरं मारला ते मारला, थांबली नाही ते थांबली नाही. तिकडे माझ्या मोबाईलवर रील शूट केलं मला मारताना आणि पोस्ट केलं. आणि मला सांगते 1 M आलेत, 1 M व्ह्यूज आलेत मला मारणार. खरं खरं मारलं तुम्हाला? अहो काय करताय ना? खरं खरं मारलं तुम्हाला? खरं म्हणजे खरं सगळं मारत होते ते. मला वाटलं का आपला जावयाचा व्हिडिओ आहे म्हणून मी सगळ्या ग्रुप मध्ये पाठवतो. या जावयाला मारतानाचा व्हिडिओ तुम्ही ग्रुप मध्ये नाटक वाटलं ते. मला ते रील वाटलं ना, म्हणजे तुमचं नाटक वाटलं. मला नाही थांबायचं. नाही हिला इथे ठेवा. मी तुम्हाला फोडून जाईना, मी सांगून ठेवा. जावई बापू, जावई बापू. ही करू नाही हो, शांत हो. जावई बापू काय ते छाती घ्या तुमच्याकडे आणि चोळात बसा. मी इकडे. माझं काय चाललंय? मी काय बोलतोय आणि तुमचं काय चाललंय? जावई बापू, मी पाया पडतो तुमच्या.
असं कोणी पुरीला सोडून जातो? सोडून जाणार मी, कारण तिने जर ती जर निदान थांबली तरी असती तर मी तिकडनं मला बाहेर तरी काढलं असतं. पण नाही, रील शूट करते, मारा मारा, रील करा, 1 लाईक, कमेंट लाईका. मी समजावते माझ्या पोरीला, मी समजावते, ती समजल. ऐका ना, तुम्ही एवढं हे नका हो. काय होतंय तुम्हाला ते काय समजवायचंय ते समजवा. ती काय समजणार नाही मी सांगून. मी सांगते. कुठली शिकलीस? तुझ्याकडून शिकले. काय बोललीस? नाही तर काय, तुझ्याकडून शिकले. मी शिकवलंय रिळा करायला. मला कुठं रिळ करता येते? तुझा बापूस करतोय रिळा. लहानपणी आपण जत्रेला जायचो तेव्हा तू पावाची लादी नाही ढापली होतीस? ढापली होती ना? खरंय का नानी? लाज वाटती मग करायचं कशाला ग? ढापली नव्हती. ढापलीस तू? नाही ते पाहुणं ऐकलं का? हिनं पावाची लादी ढापली आणि बिनीनं काय केलं, माझ्या हातात ठेवली हो. आणि दुकानवाल्याला म्हणते इसने देखो पाव ढाप्या म्हणून. सेम केलं तुमच्या पोरीनी, पण सेम केलं माझ्या बरोबर. नाही, मला ते भाकरी थापायचा कटाळा आलता त्या दिवशी. गॅप खोट्या बोलू नको. आईला तुम्हाला सांगतो काय तोडावलंय वय. दोघांनी उचलून जवळ मला भट्टीत टाकला असता हो. आईला गावातलं लागा लक्ष्मण तात्या आलं म्हणून वाचलो, नाही तर माझा म्हणजे कडक पावच होता हो त्या दिवशी. माझा झेब्रा क्रॉसिंग झाला त्या दिवशी अख्खं तिकडे. मला काय सांगताय कडक पावाचं? एवढं तुम्ही कशाला ताणताय तवा? ताणताय म्हणजे? कशाला ताणताय एवढं? कशाला म्हणजे? घरी गेल्यावर गरम पाणी करून शेकवलंय कोणी बॉडीला? हे चांगलं आहे का तुझं? आधी मार खायला लावायचं आणि मग शेकवायचं. नको ना त्यांच्या समोर बोलू. त्यांच्या समोर नको बोलू. मग काय बोलू तर? काय बोलू मग तू सांग मला. तुम्ही जरा शांत होताय. शांत होताय म्हणजे? मी रील शूट केलं का माझ्या पोरीसारखं? मी केला का तसं काही? तुझ्या बापानं तेव्हा मोबाईल ठेवलं होतं रील शूट करायला. पेने तुला तर ती गोल फिरवायचा बी वापरा यायचं नाही. गप्प बस तू, गप्प बस. माझ्या पुढे बोल. स्वार्थी आहेस तू, स्वार्थी, एक नंबरची स्वार्थी आहेस. सी गाईज, आताच माझे बाबा माझ्या आईला स्वार्थी म्हणले. आई तुझ्या ह्याच्यावरती काय म्हणणं आहे? स्वार्थी वाटते का हो? मी तुम्हाला स्वार्थी वाटते का हो? एक बाई, एक आई कशी स्वार्थी बनू शकते? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. स्वार्थी म्हणलं ग. बाबा हसू नका. हसताय? मी कुठं हसलो? हसले तुम्ही? मी नाही हसलो. दगडाचं काळीज आहे या माणसाचं. गाईज, हे गाईज, दगडाचं काळीज आहे या माणसाचं. गाईज नाही गाईज, मी हसलोच नाही. हसलेच हसलो मी. काय दगडाचं काळीज आहे? मग काय, मग सोडून दे दगडाला. देते गाईज. ह्यासनी सोडून दिलं, आता सोडून दिलं मी. मला नाही राहायचं या माणसासोबत. तू काय सोडून देते का गाईज? मी हिला सोडलं हो. मी सोडलं हिला. मी काय मला सांगता? हे आत्ता सोडलं मी. हे आत्ता सोडलं बघा. नाही व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. मला सांगा मी काय केलं पाहिजे? गाईज, मी माझ्या बायकोला इथेच ठेवून जातोय. आता माझा आणि माझ्या बायकोचा काहीच संबंध नाहीये. तुम्ही तिलाच लाईक करा, तिलाच शेअर करा, तिलाच काय ते सबस्क्राईब करा. माझा आणि हिचा काहीच संबंध नाही. बाय. कुठले? सी गाईज, आताच माझा नवरा मला डिवोर्स देऊन गेला. आता माझं इन्कम कशावरती चालणार? मला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. वा वा वा, जोरदार टाळ्या. सोशल मीडिया ऑब्सेशनवर आम्हाला हसवत हसवत तुम्ही इतक्या सुंदररित्या प्रकाश टाकलात, हसवलत आणि विचार करायलाही भाग पाडलत. खूपच भारी परफॉर्मन्स, खूप छान कॉन्सेप्ट आणि खूप छान परफॉर्म केलं. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत महेश सर. कमाल. म्हणजे एक सिरियस सिच्युएशन आहे खरी. एक नवरा आपल्या बायकोला त्याच्या माहेरी सोडायला आलेला आहे आणि तो सोडून जातो. हाय ड्रामा, डेली सोप मटेरियल. त्याचा तुम्ही विनोद केलात. यू मेड कॉमेडी आउट ऑफ इट. हॅट्स ऑफ टू यू गाईज. हॅट्स ऑफ. म्हणजे सचिन मोटे, रिअली आय रिअली अप्रिशिएट फ्रॉम माय हार्ट. फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोइंग. सॅल्यूट टू यू गाईज. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. सचिन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे संकल्पना म्हणजे रोज नवीन संकल्पना आणि अपडेटेड संकल्पना, ज्या आजूबाजूला दिसतंय त्या संकल्पना, हे खूप अवघड काम आहे. आणि हे अवघड काम ही डज इट लाईक अ केक वॉक. त्याच्यामुळे सर तुम्हाला सॅल्यूट आहे. फार सुंदर सादर केलं तुम्ही सगळ्यांनी. सर म्हणाले तसं गंभीर विषय होता, पण तो फार सुंदर सादर केलात. निकिता, तुझं काय चुणचुणीत प्रेझेन्स आहे. फार मजा आली तुला बघताना.
फारच मजा आली आणि तुला पुन्हा बघायला खरंच मनापासून आवडेल आणि या मंचावर तुझं खूप खूप स्वागत. अशा सुनांना सोशल डिटॉक्स साठी पाठवायला पाहिजे. त्यांचे फोन जप्त केले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की हे आता खूप चाललंय. आपण रोज बघतो सोशल मीडियावरती. मला असं वाटतं की याच्यामुळे आपण लांब चाललो आहोत. समोरच्या लोकांशी आपण बोलत नाही आहोत. सो आय डोंट नो, म्हणजे एक ट्रेंड असतो, त्याचा पीक येतो, मग तो खाली जातो. पण ह्याचा काही पीक संपत नाहीये असं मला वाटतंय. तो संपेल लवकरात लवकर अशी मी आशा करते. नमा, फार भारी मजा आली, खूप मजा आली. Keep it up. वा 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 वा, खरंच खूप भारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला